लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा जो लेसन आपण स्टडी करतोय या लेसनमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती स्टार्ट केली आणि त्याच्या आधी प्लांटमधलं रिप्रोडक्शन जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. सो प्लांटमध्ये जे रिप्रोडक्शन आपण स्टडी केलं याच्यामध्ये फ्लावरचं स्ट्रक्चर, त्याचे वेगवेगळे फ्लोरल व्होरल्स आणि त्यानंतर नेक्स्ट जे आपण बघितलं ते पॉलिनेशन म्हणजे काय असतं. पॉलिनेशनचे दोन टाईप, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. त्यानंतर प्लांट्समध्ये असणारं डबल फर्टिलायझेशन. सो या कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण तिथे स्टडी केल्या. त्यानंतर आपण ह्युमन बिईंगमधलं रिप्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे. सो त्यातली फर्स्ट ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ते आपण स्टडी करतो आहे. काही पॉईंट आपले झालेले आहेत, काही पॉईंट राहिलेले आहेत. सो ते आज आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी ही डायग्रॅम मी काल तुम्हाला बोर्डवरती दिली होती काढून. तर ही डायग्रॅम जी आहे ती इम्पॉर्टंट आहे आणि या डायग्रॅममधले सगळे लेबल व्यवस्थित सगळ्यांनी स्टडी करायचे. कारण कधीकधी बोर्ड एक्झामला डायग्रॅम ड्रॉ करून दिली जाते आणि लेबल करण्यासाठी विचारलं जातं. सो लेबल जेव्हा आपण करतो तेव्हा तुमच्या चॉईसनी जे तुम्हाला येतात ते लेबल तुम्ही करू शकता. पण जेव्हा ते लेबल करण्यासाठी विचारतात किंवा ॲरो करून दिले जातात त्यावेळी त्यांनी जे जे ॲरो केलेले आहेत ते सगळे लेबल करता आले पाहिजेत. मग त्यासाठी यातले लेबल जे आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या. सो बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केली किंवा इन शॉर्ट त्यांनी सांगितलेलं आहे इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ मेन 3 पार्ट. फर्स्ट वन इज टेस्टिस, सेकंड इज डक्ट अँड लास्ट वन इज ग्लँड्स. सो बघा, टेस्टिस, डक्ट आणि ग्लँड असे मेन 3 पार्ट ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येतात. यापैकी टेस्टिस आणि डक्ट आपण कंप्लीट केलेलं आहे. सो एकदा रिपीट करते बघा. टेस्टिस, टेस्टिसबद्दल हे जे वर्ड लिहिलेले आहेत हे कीवर्ड्स आहेत असं समजा आणि याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचे. सो फर्स्ट आहे स्क्रॉटम. सो काय सांगितले स्क्रॉटमशी रिलेटेड? सी, टेस्टिस आर लोकेटेड इनसाइड द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. सो बघा, हे लोकेशन आहे टेस्टिसचं. टेस्टिस कुठे लोकेट झालेलं आहे? स्क्रॉटमच्या आत, ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर. मग क्वेश्चन फक्त या पॉईंटवरती सुद्धा असू शकतो की व्हाय इट इज लोकेटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. सो इट इज लोकेटेड आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी टू प्रोव्हाइड लोअर टेम्परेचर टू द टेस्टिस. टेस्टिसला लोअर टेम्परेचर प्रोव्हाइड करण्यासाठी, कारण टेम्परेचर जर लो असेल तर स्पर्म फॉर्म होतात. हाय टेम्परेचरला स्पर्म प्रोडक्शन होत नाही. स्पर्म म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे का? बघा, स्पर्म ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली एक जर्म सेल किंवा सेक्स सेल आहे. ही सेल जेव्हा फिमेल गॅमेटबरोबर फ्यूज होते तेव्हा झायगोट आणि नवीन इंडिव्हिज्युअल जो आहे तो तयार होतो. सो इन शॉर्ट रिप्रोडक्शनसाठी लागणारी जी इम्पॉर्टंट सेल आहे तिला काय म्हटलेलं आहे? स्पर्म. सो ती स्पर्म जे आहे ते या टेस्टिसमध्ये प्रोड्यूस होता. नेक्स्ट स्क्रॉटम नंतर नेक्स्ट तुम्हाला सांगायचं आहे सेमिनिफेरस टिब्यूल. सो इनसाइड द टेस्टिस जर तुम्ही टेस्टिस बघितलं तर या टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस टिब्यूल इन शॉर्ट ट्यूब्स असतात आणि या ज्या ट्यूब्युल्स आहेत त्याच्या आतल्या लायनिंगला जर्मिनल इपिथेलियम असतो. सो दिस जर्मिनल इपिथेलियम डिवाइड बाय मिओसिस. पुन्हा मिओसिस काय आहे? सेल डिव्हिजनचा एक टाईप आहे. 2 टाईप असतात, मायटोसिस आणि मिओसिस. त्यापैकी एक आहे मिओसिस अँड विथ द हेल्प ऑफ मिओसिस जर्मिनल इपिथेलियल सेल डिवाइड अँड फॉर्म्स स्पर्म. स्पर्म तयार केले जातात. सो टेस्टिसमध्ये पहिलं सांगणार इट इज लोकेटेड इनसाइड द स्क्रॉटम आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी टू प्रोव्हाइड लो टेम्परेचर. At low temperature, sperms are formed inside the testis. Second, inside the testis there are seminiferous tubule and in the lining of seminiferous tubule there is germinal epithelium and the cells of germinal epithelium divide by meiosis and form sperm. So this is about testis. The testisमध्ये या टेस्टिसमध्ये स्पर्म फॉर्म झाले. टेस्टिसमध्ये फॉर्म झालेले जे स्पर्म आहेत ते स्पर्म नेक्स्ट वेगवेगळ्या डक्टमधून किंवा ट्यूबमधून कॅरी केले जातात. मग आता हे जे कॅरी केले जातात तर ते सगळ्यांनी व्यवस्थित बघा. डक्टचा सिक्वेन्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. काल सांगितलेलं पुन्हा एकदा सांगते आहे, डक्ट म्हणजे ट्यूब ज्याच्यामधून स्पर्म कॅरी केले जाणार आहेत.
मग त्याचा सिक्वेन्स इथं महत्त्वाचा आहे. तर त्या सिक्वेन्समध्ये जे इथं प्रोड्यूस झालेले स्पर्म आहेत ते पहिल्यांदा रेटिटेस्टिस आणि त्यानंतर व्हास एफरन्स याच्यामध्ये जातात. महत्त्वाचा मुद्दा, रेटिटेस्टिस आणि व्हास एफरन्स हे लेबल तुम्हाला या डायग्राममध्ये बघायला मिळणार नाहीत. हे जे लेबल आहेत ते 12च्या NCERT या बुकमध्ये बघायला मिळतील. पण तरीसुद्धा याच्या आतमध्ये ज्या ट्यूब मी तुम्हाला सांगितल्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल, त्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल एकमेकांशी फ्यूज होतात आणि तयार होतो रेटिटेस्टिस आणि वेगवेगळ्या रेटिटेस्टिस फ्यूज होऊन तयार होतो व्हास एफरन्स. इन शॉर्ट ट्यूबचं जाळं आहे असं म्हटलं तरी चालेल. पहिली ट्यूब आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूल, तिच्यापासून तयार झाली रेटिटेस्टिस आणि रेटिटेस्टिस नंतर आहे व्हास एफरन्स. फक्त एवढं लक्षात ठेवा, हे जे दोन आहेत रेटिटेस्टिस आणि व्हास एफरन्स हे टेस्टिसच्या आत लोकेट झालेले आहेत. सो सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये तयार झालेले स्पर्म तिथून कुठे जातात? रेटिटेस्टिसमध्ये. रेटिटेस्टिसमधून व्हास एफरन्समध्ये. व्हास एफरन्स जो आहे तो हा जो वरचा कॉईल पार्ट दिसतोय याला इपिडिडॅमिस असं म्हटलं जातं. तर तो व्हास एफरन्स या इपिडिडॅमिसमध्ये ओपन होतो. इपिडिडॅमिसमध्ये स्पर्म रिलीज केले जातात. इपिडिडॅमिसमधून नंतर नेक्स्ट ही जी अपवर्ड जाणारी लॉंग ट्यूब आहे हिला म्हटलेलं आहे व्हास डेफरन्स. सो इपिडिडॅमिसमधले स्पर्म जे आहेत ते पुढे कुठे जातात? व्हास डेफरन्समध्ये. व्हास डेफरन्समधून नेक्स्ट ही जी ट्यूब आहे शॉर्ट कुठपासून इथून पुढे ही एवढी जी आहे, हे जे ग्रीन कलरचं स्ट्रक्चर आहे त्याच्या पुढची शॉर्ट इथपर्यंत ह्या उभ्या ट्यूबला कनेक्ट होणारी ही आडवी ट्यूब एवढी हिला म्हटलेलं आहे इजॅक्युलेटरी डक्ट. सो व्हास डेफरन्समधून स्पर्म जातात इजॅक्युलेटरी डक्टमध्ये. इजॅक्युलेटरी डक्ट नंतर नेक्स्ट दिलेला आहे हा युरिनोजेनायटल डक्ट. सो या युरिनोजेनायटल डक्टमध्ये स्पर्म रिलीज केले जातात आणि इथून फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ते रिलीज होतात. बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 पार्ट सांगितले, टेस्टिस, डक्ट अँड ग्लँड. सो फर्स्ट हे टेस्टिस एक्सप्लेन केलं, या स्पर्म तयार होतात हे आपण बघितलं. नेक्स्ट हे स्पर्म वेगवेगळ्या ट्यूब्समधून कॅरी केले जातात, त्यांचा सिक्वेन्स आपण बघितला. त्यात रेटिटेस्टिस, व्हास एफरन्स, इपिडिडॅमिस, व्हास डेफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनायटल डक्ट या ट्रॅकमधून ते कॅरी केले जातात. त्यानंतर लास्ट पॉईंट आपला राहिलेला आहे तो आहे ग्लँड्स. सो बघा, ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे हिच्यामध्ये आपल्याला 3 ग्लँड्स बघायला मिळतात. त्यात फर्स्ट आहे सेमिनल व्हेसिकल. सो ही बघा, ह्या ज्या 2 दिसत आहेत उभ्या, ह्या दोन्ही ग्लँड्सना सेमिनल व्हेसिकल असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी ग्लँड आहे प्रोस्टेट ग्लँड. ही पाठीमागच्या बाजूला ही एक जी दिसतीये या ग्लँडला म्हटलं जातं प्रोस्टेट ग्लँड. सो जर तुम्ही डायग्रॅम बघितली तर यात व्हाईट कलरचे जे लेबल आहेत त्या सगळ्या डक्ट आहेत, ट्यूब आहेत, आणि ऑरेंज कलरचे जे लेबल आहेत त्या ग्लँड्स आहेत. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये 3 ग्लँड्स अतिशय महत्त्वाचे आहेत. सेमिनल व्हेसिकल, ही प्रोस्टेट ग्लँड, आणि पुन्हा इथं 2 दिसत आहेत, यांना नेम आहे काउपर्स ग्लँड. सो बघा, 2 ग्लँड पेअर्ड आहेत. सेमिनल व्हेसिकल इथं 2 दिसत आहेत आणि काउपर्स ग्लँडसुद्धा 2 आहेत, फक्त प्रोस्टेट ग्लँड एकच आहे. सो बघा, सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड अशा 3 ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येतात. त्यापैकी सेमिनल व्हेसिकल तिचं सिक्रेशन या इजॅक्युलेटरी डक्टमध्ये रिलीज करते आणि काउपर्स ग्लँड आणि प्रोस्टेट ग्लँड त्यांचं सिक्रेशन ही ऑरेंज कलरची जी उभी ट्यूब आहे तिला आपण युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतो आहे. तर त्या डक्टमध्ये ह्या दोन्ही ग्लँड, कोणत्या? प्रोस्टेट ग्लँड आणि काउपर्स ग्लँड, ह्या दोन्ही ग्लँड त्यांचं सिक्रेशन या युरिनोजेनायटल डक्टमध्ये रिलीज करतात. सो इथं सिक्रेशन कुठे रिलीज होतं आहे हे नीट लक्षात ठेवा. सेमिनल व्हेसिकल सिक्रेट्स इट्स सिक्रेशन इन द ejaculatory duct. Prostate gland and Cowper's gland release their secretion in the urinogenital duct. Urinogenital duct मध्ये रिलीज केलं जातं. तर या ज्या ग्लँड्स सिक्रेशन सिक्रेट करतात, प्रत्येक सिक्रेशनचं वेगवेगळा नेम आहे, पण ते जे सिक्रेशन आहे याच्यामुळे स्पर्मच्या मोटिलिटीसाठी एक लिक्विड मीडियम प्रोव्हाइड केलं जातं. सो बघा, स्पर्म तयार कुठे झाले? टेस्टिसमध्ये. इथून एवढा सगळा ट्रॅक हे
ट्रॅव्हल करत येत आहेत आणि इथून पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्याला ट्रॅव्हल करायचं आहे. सो तो स्विम करत जातो स्पर्म. स्विमिंगसाठी त्याच्याकडे फ्लॅजेला हे स्ट्रक्चर असतं आणि तो स्विमिंग करत पुढे, पण स्विमिंगसाठी लागणारं जे लिक्विड मीडियम आहे ते या 3 ग्लँडनी रिलीज केलेलं सिक्रेशन असतं. शिवाय स्पर्मच्या मोटिलिटीसाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जीसुद्धा त्या सिक्रेशनमधून स्पर्मला दिली जाते. सो यावेळी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पर्मला प्रोव्हाइड केल्या जातात या सिक्रेशनमधून. आणि ते जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन आणि आलेले स्पर्म ह्या दोघांना एकत्रितपणे म्हटलं जातं सीमेन. ओके, सो सीमेन काय आहे हे आपण नेक्स्ट बघतोय. सो बघा, सो सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड या तिन्ही ग्लँड जे काही सिक्रेशन सिक्रेट करतात ते. सो सिक्रेशन ऑफ दीज ग्लँड्स प्लस स्पर्म याला एकत्रितपणे सीमेन असं म्हटलं जातं. आणि हे जे सीमेन आहे ह्या सीमेनमध्ये त्या स्पर्मला मोटिलिटीसाठी लिक्विड मीडियम प्रोव्हाइड केलं जातं. स्पर्मच्या मोटिलिटीसाठी लागणारी एनर्जी जी आहे ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पर्मला तिथे मिळतात. सो दिस इज अबाउट दी सीमेन. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा स्पर्म ह्या वेगवेगळ्या ट्यूबमधून कॅरी केला जातो तेव्हा त्याची मॅच्युरिटी आणि डेव्हलपमेंट म्हणजे तो जो स्पर्म आहे तो मॅच्युअर आणि डेव्हलप होत जातो जेव्हा त्या वेगवेगळ्या डक्टमधून कॅरी केला जातो आहे. आणि हे सीमेनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की स्पर्मच्या मोटिलिटीसाठी लागणारी जी एनर्जी आहे ती सीमेनमधून मिळते. मग कशी काय मिळते तर या सीमेनमध्ये फ्रुक्टोज नावाची शुगर आहे आणि या फ्रुक्टोजमधून त्या स्पर्मच्या मोटिलिटीसाठी जी एनर्जी लागते ती तिथे प्रोव्हाइड केली जाते. त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ही जी इपिडिडॅमिस आहे ही कॉइल ट्यूब आहे. तर जर आपण इपिडिडॅमिसची लेंथ बघितली, सो एका इपिडिडॅमिसची लेंथ जवळपास 6 मीटर एवढी आहे. त्यानंतर एका स्पर्मची जर आपण लेंथ बघितली तर 60 मायक्रोमीटर एवढी आहे. लक्षात येत असेल तुमच्या, मायक्रोमीटर खूप स्मॉल युनिट आहे, त्याची लेंथ खूप छोटी आहे. आणि फक्त इपिडिडॅमिसची लेंथ सांगितली 6 मीटर. तर जवळपास मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येच इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्पर्मला किती डिस्टन्स कॅरी करायचं आहे, जवळपास 6.5 मीटर. आणि इथून पुढे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्येही त्याला डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असतं. सो एवढ्या ट्रॅव्हलिंगसाठी लागणारी जी काही एनर्जी आहे ती एनर्जी कशामधून मिळते, फ्रुक्टोजमधून. हे फ्रुक्टोज कुठे आहे, या सीमेनमध्ये किंवा या तिन्ही ग्लँडनी जे सिक्रेशन सिक्रेट केलेलं आहे त्याच्यामध्ये हे फ्रुक्टोज असतं आणि त्याच्यामधून स्पर्मच्या मोटिलिटीसाठी एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. सो इथं आपण कंप्लीट केलेली आहे ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो किती पार्ट सांगितले मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, 3, टेस्टिस, डक्ट अँड ग्लँड. टेस्टिसमध्ये काय काय सांगणार, त्याचं लोकेशन इनसाइड द स्क्रॉटम, आउटसाइड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. तसं लोकेशन का आहे त्याचं रिझन, टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस टिब्यूल, त्याच्या लायनिंगला जर्मिनल इपिथेलियल सेल आणि त्यांच्या मिओसिसने जर्मिनल इपिथेलियल सेल जेव्हा मिओसिसने डिवाइड होतात तेव्हा स्पर्म तयार होतात. हे आपण टेस्टिसमध्ये बघितलं. नेक्स्ट डक्ट सांगितल्या, रेटिटेस्टिस, व्हास एफ्रन्स, इपिडिडॅमिस, व्हास डेफ्रन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरिनोजेनायटल डक्ट. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. आणि ग्लँड्समध्ये नेम लक्षात ठेवायचे आहेत, सेमिनल व्हेसिकल, कॉपर्स ग्लँड अँड प्रोस्टेट ग्लँड. त्यापैकी सेमिनल व्हेसिकल तिचं सिक्रेशन इजॅक्युलेटरी डक्टमध्ये रिलीज करते आणि प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड हे युरिनोजेनायटल डक्टमध्ये रिलीज करतात. यावेळी हे जे रिलीज केलेलं सिक्रेशन आहे ते प्लस स्पर्म ह्या दोघांना एकत्रितपणे काय म्हणतात, सीमेन. आणि ह्या सीमेनमधून स्पर्मच्या मोटिलिटीसाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. त्यासाठी फ्रुक्टोज नावाची शुगर जी आहे ती त्या सीमेनमध्ये असते. आणि त्याच्याही पुढे एवढी एनर्जी का लागते स्पर्मला, तर स्पर्मची लेंथ खूप छोटी आहे, 60 मायक्रोमीटर. आणि त्याला डिस्टन्स जे ट्रॅव्हल करायचं आहे ते भरपूर करायचं आहे. म्हणजे इपिडिडॅमिसचीच लेंथ जवळपास 6 मीटर आहे आणि राहिलेला सगळा ट्रॅक मिळून
5 मीटर एवढं डिस्टन्स जे आहे ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ट्रॅव्हल करायचं आहे आणि या ट्रॅव्हलिंगसाठी लागणारी एनर्जी या फ्रुक्टोजमधून मिळते. सो दिस इज अबाउट ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो इथं आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम संपलेली आहे. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो सी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे डिटेल्स आपण बघतोय. So next is human female reproductive system. So you can see diagram on the board of female reproductive system as compared to male reproductive system. Diagram easy आहे आणि याच्यामध्ये जे पार्टचे नेम दिलेले आहेत ते सगळ्यांनी व्यवस्थित बघा. स्टार्ट इथून करायची आहे. ओव्हरी, पेअर ऑफ ओव्हरीज. सो बघा इकडे एक आणि इकडे एक 2 ओव्हरीज आहेत. जसं तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस हा पेअर्ड ऑर्गन स्टडी केला तसं इथं ओव्हरीज आहेत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिसचं फंक्शन आहे स्पर्म प्रोड्यूस करणं, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरीजचं फंक्शन असतं एग प्रोड्यूस करणं. सो एग प्रोड्यूस करणं हे ओव्हरीचं फंक्शन आहे. त्यानंतर या ज्या ट्यूब दिसत आहेत यांना म्हटलेलं आहे ओव्हिडक्ट ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज फॅलोपियन ट्यूब. त्यांना फॅलोपियन ट्यूब असंही म्हटलं जातं किंवा ओव्हिडक्ट असंही म्हटलं जातं. ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब यानंतरचा नेक्स्ट हे जे बॅग लाईक स्ट्रक्चर दिसते या स्ट्रक्चरला युटेरस असं म्हणतात आणि हा जो शेवटचा पार्ट आहे तो वजायना असं म्हटलं जातं. हा सिक्वेन्स सांगितला कारण जेव्हा तुम्ही नेक्स्ट सेक्स सेल किंवा एग प्रोडक्शन स्टडी करणार तेव्हा एग जे आहे ते इथं ओव्हरीमध्ये प्रोड्यूस होतं. ओव्हरीमध्ये तयार झालेलं एग जे आहे ते नंतर ओव्हिडक्टमध्ये जातं. ओव्हिडक्टमधून ट्रॅव्हल करत ते युटेरसपर्यंत जाणार आहे आणि युटेरसनंतर तिथं युटेरसमध्ये फिटस असेल तर त्याची डेव्हलपमेंट होते आणि वजायना हा बर्थ कॅनल आहे किंवा नॅचरल बर्थ या कॅनलमधून घेतली जाते. सो सिक्वेन्स असाच लक्षात ठेवा. ओव्हरीज, ओव्हिडक्ट ऑर फॅलोपियन ट्यूब, युटेरस अँड वजायना. So these are the main part of female reproductive system. One more important point is all organs of female reproductive system they are located inside the abdominal cavity. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ऑर्गन आहेत ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या आत लोकेट झालेले आहेत. तुम्ही आधी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी केली त्यात टेस्टिस जे आहेत त्या आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी इनसाईड द स्क्रॉटम असतात. इथं कोणताही ऑर्गन आउटसाईड द ॲबडॉमिनल कॅव्हिटी नाही आहे. सगळे ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ऑर्गन आहेत आणि त्यांचे नेम बघा. पेअर ऑफ ओव्हरीज कारण ओव्हरी 2 आहेत इकडे इकडे. पेअर ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हिडक्टची सुद्धा पेअर आहे ही आणि ही. युटेरस मात्र एकच आहे, सिंगल युटेरस आणि वजायना. हे जे आहे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येणारे मेन पार्ट आहेत. आता याच्याबद्दल जे डिटेल दिलेले आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंप्लीट केली आणि आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण मेन त्यांचे ऑर्गन जे त्यांचे नेम बघितले. दॅट इज पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, युटेरस अँड वजायना. यांचे जे डिटेल्स आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. ओके.